मित्रांनो, पितृपक्ष सुरू झाला आहे आणि तुम्हाला माहितीये का, ह्या पितृपक्षाची सुरुवात एक अद्भुत गूढ घटनेतून म्हणजे चंद्रग्रहणातून झाली आहे. जेव्हा अमावस्येच्या रात्री चंद्रग्रहण झालं तेव्हा ब्रह्मांडातील एक दार उघडलं. त्या क्षणी पितरांच्या लोकातून आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना पृथ्वीवर येण्याची संधी मिळाली. हा काळ साधा नाही. हा काळ म्हणजे आपल्या पितरांचा, आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्याची सुवर्ण संधी आहे. म्हणूनच शास्त्र सांगतात, पितर तृप्त झाले तर देव तृप्त होतात. आज आपण ऐकणार आहोत ती दिव्य कथा, जी स्वतः भगवान विष्णूंनी लक्ष्मीदेवीला सांगितली. ही कथा फक्त ऐकली तरीही पुण्य मिळतं. ही कथा तुमच्या हृदयाला स्पर्श करेल आणि तुमच्या आयुष्यात एक नवीन प्रकाश प्रज्वलित करेल. मित्रांनो, हा काळ साधा नाही. या काळात जर तुम्ही पिंडदान, तर्पण, श्राद्ध, अन्नदान केलं तर ते थेट तुमच्या पितरांपर्यंत पोचतं. पितर संतुष्ट झाले तर ते तुमचं रक्षण करतात, तुमचं भाग्य उजळवतात, तुमच्या वंशाला उन्नती देतात. म्हणून संतांनी सांगितलं की देवाचा आशीर्वाद मिळवणं सोपं आहे, पण पितरांचा आशीर्वाद मिळवणं त्याहूनही मोठं आहे. हा पितृपक्ष तुम्हाला मिळाला आहे म्हणजे स्वतः भगवान विष्णूने तुम्हाला आशीर्वाद द्यायचा ठरवला आहे. आज आपण ऐकणार आहोत ती दिव्य कथा, जिथे श्री विष्णू स्वतः लक्ष्मीदेवीला पितृपक्षाचा महिमा समजावतात. ही कथा फक्त कथा नाही, ही एक यात्रा आहे, श्रद्धेची, भक्तीची आणि पूर्वजांच्या आशीर्वादाची. ही कथा ऐकत असताना तुमचं मन भारावून जाईल, डोळ्यात पाणी येईल आणि तुम्हाला जाणवेल की आपण आपल्या मुळांशी किती जोडलेले आहोत. मित्रांनो, जर तुम्ही ही कथा मनापासून शेवटपर्यंत ऐकली तर नक्की समजा, तुमच्या जीवनात तुमच्या पितरांचा आशीर्वाद अवतरला आहे. चला तर मग प्रवास सुरू करूया त्या अद्भुत संवादाचा, जिथे श्रीविष्णू लक्ष्मीदेवीला पितृपक्षाचं खरं रहस्य सांगतात. मित्रांनो, ही कथा फक्त ऐकली तरीही पुण्य लाभतं असं शास्त्र सांगतं. पण जर तुम्ही ही दिव्य कथा इतरांपर्यंत पोहोचवली तर त्यांना देखील पितरांचा आशीर्वाद मिळेल आणि त्या पुण्यात तुमचाही वाटा असेल. म्हणूनच माझी नम्र विनंती आहे की हा व्हिडिओ मनापासून लाईक करा, म्हणजे आणखी भक्तिभावाने कथा तयार करण्याची प्रेरणा आम्हाला मिळेल. आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही पितृपक्षाचा खरा महिमा कळेल. आणि तुमचं मन या कथेला कसं स्पर्शून गेलं ते आम्हाला कमेंटमध्ये लिहा. तुमचा प्रत्येक आशीर्वादासारखा लाईक, तुमच्या हातून झालेलं एक शेअर आणि तुमची मनापासून केलेली कमेंट हेच आमच्यासाठी प्रभूची देणगी आहे. तर चला आता सुरुवात करूया त्या दिव्य प्रवासाची, जिथे श्रीविष्णू लक्ष्मीदेवीला पितृपक्षाचं खरं रहस्य उलगडतात. लक्ष्मीदेवी नम्रतेने विचारतात, प्रभू, हा पितृपक्ष इतका पवित्र का आहे? पितरांचा तृप्तीमुळेच देवतृप्त होतात असं शास्त्र सांगतं. पण यामागचं खरं रहस्य काय आहे? श्रीविष्णू मंदस्मित करत म्हणतात, लक्ष्मी, या काळाचं गुपित खूप थोडं आहे. मनुष्य ज्या झाडासारखा आहे त्याची मुळं म्हणजे त्याचे पितर. जर मुळं तृप्त नसतील तर झाड कधी हिरवं राहू शकेल का? नाही. पितरांची तृप्ती म्हणजे आपल्या वंशाची उन्नती. म्हणूनच ऋषींनी सांगितलं की या काळात पिंडदान, तर्पण आणि अन्नदान करणं आवश्यक आहे. हा 15वडा म्हणजे स्वर्ग आणि पृथ्वी यांचं दार उघडं असतं. पितर आपल्या वंशजांना पाहायला येतात. त्यांना फक्त 2 गोष्टी हव्या असतात, अन्न आणि आपल्या मुलांची आठवण. श्रीविष्णू सांगतात, लक्ष्मी, मी तुला एक कथा सांगतो. एका गरीब ब्राह्मणाची कथा आहे. तो भक्तिमान होता, पण त्याच्याकडे धान्य नव्हतं. पितृपक्ष आला पण तो पिंडदान करू शकला नाही. तो व्याकुळ होऊन रडू लागला की माझ्या पितरांना मी तृप्त करू शकत नाही. माझं आयुष्य व्यर्थ आहे. त्या रात्री त्याचे पितर स्वप्नात आले. त्यांनी सांगितलं, बाळा, दुःख करू नकोस. तू ज्या श्रद्धेने आम्हाला आठवलंस तेवढंच आमच्यासाठी अमृतासारखं आहे. श्राद्ध फक्त अन्नाने नाही तर श्रद्धेने होतं. लक्ष्मी, ही कथा शिकवते की पितरांना धन नको, त्यांना श्रद्धा हवी असते. लक्ष्मीदेवी विचारतात, प्रभू, आणखी एक कथा सांगा, जिथे पितरांच्या आशीर्वादामुळे एखाद्याचं भाग्य बदललं. श्रीविष्णू म्हणाले, एक राजा होता, चित्रकेतू. त्याच्याकडे अपार वैभव होतं, पण संतान नव्हतं. ऋषींनी सांगितलं की तुझं पितृऋण अपूर्ण आहे. मागील जन्मी तू श्राद्ध टाळलं होतंस, म्हणूनच तुझ्या वंशाला संतान नाही. राजा व्याकुळ झाला. त्याने पितृपक्षात मोठ्या भक्तिभावाने श्राद्ध आणि अन्नदान केलं. त्या रात्री त्याच्या स्वप्नात पितर आले आणि म्हणाले, बाळा, तू आमचं ऋण फेडलंस, आम्ही प्रसन्न झालो. आता तुझं भाग्य खुलणार आहे. लक्ष्मी ही कथा दाखवते की पितरांचं ऋण फेडलं नाही तर जीवन अपूर्ण राहतं.
लक्ष्मी अजून एक अद्भुत कथा सांगतो. एक मुलगा होता, त्याने कधीही श्राद्ध केलं नाही. हे सगळं अंधश्रद्धा आहे असं म्हणत तो पितरांना दुर्लक्षित करायचा. त्याच्या आयुष्यात सतत अडचणी येत राहिल्या. नोकरी टिकली नाही, आजारपण आलं, घरात वाद वाढले. एकदा त्याच्या गावातल्या संतांनी त्याला सांगितलं, बाळा तू आपल्या पितरांना विसरलास. त्यांचं ऋण कोणताही मनुष्य टाळू शकत नाही. जा पितृपक्षात श्राद्ध कर, फक्त पाणी आणि तांदूळ अर्पण कर. तो मुलगा मनाविरुद्ध गेला आणि साधं तर्पण केलं. त्या रात्री त्याला स्वप्नात पितर आले. ते म्हणाले, बाळा उशिराने का होईना तू आमची आठवण केलीस. आता आम्ही प्रसन्न झालोय. तुझं जीवन सुखाने फुलेल. लक्ष्मी त्या दिवसानंतर त्या मुलाच्या आयुष्यात शांतता आणि प्रगती आली. यावरून हे सिद्ध होतं की श्रद्धा लहान असो वा मोठी, पण पितरांना आठवण झाली की ते नक्की प्रसन्न होतात. लक्ष्मी देवी डोळ्यात पाणी आणून म्हणाल्या, प्रभू खरंच पितृपक्ष म्हणजे आपल्या मुळांशी जोडलेलेपण आहे. पूर्वजांचा आशीर्वाद मिळाला तर जीवनात पूर्णत्व येतं. श्री विष्णू म्हणाले, हो लक्ष्मी, म्हणूनच मी सांगतो या 15 वड्यात जो आपल्या पितरांना आठवतो, पाणी अर्पण करतो, अन्नदान करतो, तो माझा प्रिय भक्त होतो. कारण पितर तृप्त झाले तर देव तृप्त होतात आणि जेव्हा देव प्रसन्न होतात तेव्हा भक्ताचं जीवन मंगलमय होतं. मित्रांनो, ही कथा भक्त ऐकली तरीही पुण्य लाभतं असं शास्त्र सांगतं. पण जर तुम्ही ही दिव्य कथा इतरांपर्यंत पोहोचवली तर त्यांनाही पितरांचा आशीर्वाद मिळेल आणि त्या पुण्यात तुमचाही वाटा असेल. म्हणूनच माझी नम्र विनंती आहे की हा व्हिडिओ मनापासून लाईक करा, आपल्या नातेवाईकांना मित्रांना शेअर करा आणि तुमचं मन या कथेला कसं स्पर्शून गेलं ते कमेंटमध्ये लिहा. तुमचा प्रत्येक आशीर्वादासारखा लाईक, तुमच्या हातून झालेले एक शेअर आणि तुमची मनापासून केलेली कमेंट हेच आमच्यासाठी प्रभूची देणगी आहे. तर चला ह्या पितृपक्षात श्रद्धेने पितरांना स्मरूया, त्यांचा आशीर्वाद घेऊया आणि आपल्या जीवनाला मंगलमय बनूया.